आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सरकारी संस्थांमध्ये 100% पदभरतीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांच्या भरतीला सकारात्मक प्रतिसाद। सरकारी नोकर महिलेकडून खासगी काम करून घेतल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील समाज कल्याण उपायुक्तांवर आरोप। घरातील खासगी कामे करतानाचा सरकारी नोकर महिलेचा व्हिडिओ समोर। राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी, हिंगोली, नांदेड, नागपूर, यवतमाळला ऑरेंज अलर्ट, तर रायगड, ठाणे, पालघर, नाशिकसह मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट जारी। मराठवाड्यामध्ये जूनमध्ये 50% पाऊस झाला असून 85% पेरण्या पूर्ण झाल्यात। मात्र अजूनही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। सरकारी विद्युत कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात उद्या राज्यभर विद्युत कर्मचाऱ्यांचा संप। राज्यामधील 5 विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या संघटना संपामध्ये सहभागी होणार। पर्युषण काळामध्ये प्राणी कत्तलीवर बंदीचा आदेश देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। हा निर्णय महापालिकांनी घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। पर्युषण पर्व काळामध्ये प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घालता येते का? हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांना प्रश्नांची विचारणा। राज्यामधल्या वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटचे शुल्क शासनाने नियुक्त केलेल्या अधिकृत संकेतस्थळावरच करावे। राज्यामध्ये सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे वाहनधारकांना आवाहन। रोज मार्टा कंपनीच्या नावाने बनावट संकेतस्थळ चालवून फसवणूक झाल्यानं आवाहन। शूर मराठा सरदार रघुराजे भोसले यांची तलवार 15 ऑगस्टपूर्वी राज्यात व राज्य सरकारकडून तलवार लंडनच्या लिलावामध्ये 69,94,437 रुपयांना खरेदी। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय। दक्षिण कोरिया आणि जपानवर 25% आयात शुल्क लादण्याची घोषणा। 1 ऑगस्टपासून नव्या धोरणानुसार आयात शुल्क आकारले जाणार।